हेलो एवरीवन, वेलकम टू माय चॅनल. सो बनाइए खाना और परोसिए प्यार. तर माझ्या ह्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि मी नाव चेंज केलेलं आहे माझ्या ह्या चॅनलचं. पहिल्यांदा उर्मिला यस साळुंखे होतं, पण माझ्या मुलांच्या इच्छेसाठी आणि त्यांनीच सजेस्ट केलेलं मी नाव इथं ह्या चॅनलला दिलेलं आहे. ते म्हणजे उर्मिलाज स्वाद संसार अँड व्लॉगिंग विश्व. तर ह्या आपल्या स्वाद संसारमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण बघणार आहोत अख्खा मसूर आणि इन्स्टंट पटकन कसा होईल. मी इथं अख्खा मसूर एक वाटी घेतलेला आहे आणि मला वेळच नव्हता हे भिजवण्यासाठी. मी सडनली ठरवलं होतं की बाबा अख्खा मसूर करायचा. पण तुम्ही जेव्हा बनवाल तेव्हा एक अर्धा तास तरी हा अख्खा मसूर तुम्ही पाण्यामध्ये टाकून ठेवा, जेणेकरून तो चांगला भिजेल. आणि कुकर जेव्हा आपण त्याला कुकरमध्ये टाकू शिजवू तेव्हा तो 3 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित शिजेल. मी इथं हळद टाकून घेतलेली आहे. पाणी प्रमाणात घालून घ्यायचं आहे. आणि इथं मी 3 शिट्ट्या दिल्या, पण 3 शिट्ट्या दिल्या तरीही हा काही व्यवस्थित शिजला नाही. एखादा मसूर शिजला, एखादा घट्ट राहिला, एखादा एकदम तसाच राहिला. अशा झाल्यामुळं मी परत ह्याला थोडं पाणी टाकून एक अजून 2 शिट्ट्या मी देऊन घेतल्या आणि हा व्यवस्थित शिजला. इथं मी 2 मोठे कांदे कट करून घेतलेले आहेत आणि 2 टोमॅटो आपण बारीक चिरून घेणार आहोत. तुम्ही जेवढा मसूर असेल त्या प्रमाणात तुम्ही हे कमी जास्त प्रमाण करू शकता. मी एक वाटीसाठी इथं 2 मोठे कांदे आणि 2 टोमॅटो असं मी घेतलेला आहे. त्याचबरोबर इथं आलं लसूण पेस्ट अर्धा ते 1 चमचा घ्यायचे आहे. आणि इतरही इन्ग्रेडियंट्स आपण वापरणार आहोत. तर मी इथं बघू शकाल, मी परत एकदा हा कुकर शिट्ट्या देण्यासाठी ठेवला होता आणि ही मसूर जी आहे ती छान शिजलेली आहे. इथं मी ठेवलेली आहे कढई आणि त्याच्यामध्ये तेल 2 ते 3 टेबलस्पून तुम्ही टाकू शकता. हेल्थ कॉन्शियस असाल तर तेल कमी वापरा, नाही तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जर कट तर्री किंवा असं पाहिजे असेल तर तुम्ही जास्त प्रमाणातही तेल इथं टाकू शकता. मी इथं 1 तमालपत्र टाकलेलं आहे. अगदी सोपी पद्धत, जसं मला काही इन्ग्रेडियंट्स भेटतील तसं मी ॲड करत गेले, पण भन्नाट अशी ही अख्खा मसूरची रेसिपी झाली होती. मी इथं मोहरी टाकलेली आहेत, अगदी अर्धा चमचा मोहरी मी इथं टाकून घेतलेली आहे. त्याचबरोबर इथं आलं लसूण पेस्ट, म्हणजे मी थोडंसं मोठंच असं कट केलं, चेचून घेतले होतं आलं लसूण पेस्ट. त्याचबरोबर आपण चिरला होता तो कांदा आपण व्यवस्थित ह्याला फ्राय करून घेणार आहोत. अगदी छान असा गोल्डन ब्राऊन असा हा कांदा आपण शिजवून घेणार आहोत. कांदा व्यवस्थित भाजणं फार गरजेचं आहे. आणि मी इथं 1 मिरची, फक्त एक वास मिरचीचा फार छान येतो. मी नेहमी अशा एखाद्या भाजीमध्ये मिरची एखादी टाकून घेते, कारण त्याचा स्वाद आणि एक वास फार छान येतो. माझ्याकडे मी कुंडीमध्ये एक कढीपत्त्याचं झाड लावलं होतं, त्याचे 2-4 पानं मी टाकलेले आहेत. आणि त्याचबरोबर इथं आपण टाकलेलं आहे टोमॅटो व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. आणि आपण याला झाकण लावून मस्तपैकी असा टोमॅटोला शिजू देणार आहोत. हे सर्व एकजीव व्हायला पाहिजे. थोडंसं स्मॅश करून जरी घेतलं तरीसुद्धा चालू शकतं. मी इथं हिंग, लाल मिरची पावडर, हळद टाकलेली आहे. आणि एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स मी याच्यामध्ये टाकलेला आहे, तो म्हणजे बिर्याणी मसाला. मी बादशाचा बिर्याणी मसाला वापरला होता आणि मी खोटं नाही सांगत, अतिशय छान टेस्ट इथं आली होती. तर मी इथं कोल्हापुरी तिखट टाकलेला आहे, म्हणजे जो कांदा लसूण मसाला किंवा त्याला चटणी म्हणतो ते आपण टाकलेला आहे. आणि मी इथं आता टाकणार आहे बादशहाचा बिर्याणी मसाला. तर मी इथं 1 ते 1.5 चमचा बिर्याणी मसाला मी इथं यूज केलेला आहे. आणि त्याच्यानंतर शिजलेले मसूर जे आहेत शिजवलेले ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहेत. छान मसूर शिजले. आणि फक्त एकच लक्षात ठेवा की तुम्ही शिजवण्या अगोदर एक अर्धा तास ह्याला भिजत ठेवायला विसरू नका. आणि जर वेळ नसेल तर माझ्या पद्धतीने तुम्ही करू शकता. थोडंसं पाणी टाकून कुकरमध्ये मी ते पाणी ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे. मीठही मी ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे. मीठ आणि काळं
मीठसुद्धा तुम्ही वापरू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर. ह्याच्यामध्ये मी जास्त काही तामझाम केलेला नाही आहे किंवा खोबरं वापरलेलं नाही आहे. इथं मी मीठ वापरलेलं आहे. तुम्ही बघू शकाल चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्याचबरोबर मी इथं काळं मीठ वापरलेलं आहे. तर काळ्या मिठाने चव फार छान आली आणि त्याचबरोबर बिर्याणी मसाल्यानेही चव अशी अतिशय अप्रतिम अशी आली. ह्याला आपण झाकून ठेवणार आहोत आणि आपल्याला जेवढा थिकनेस हवा असेल त्या प्रमाणात आपण ह्याच्यामध्ये पाणी कमी जास्त असं करू शकतो. आणि ही आपली भाजी रेडी झालेली आहे. माझ्या मुलांना ही फार आवडली आणि आपण सर्व करतो एका छानशा बाउलमध्ये. तुम्ही बघू शकाल अतिशय देखणी आणि जशी देखणी आहे दिसतीये तशीच चवदार अशी ही अख्खा मसूरची भाजी झालेली आहे आणि तुम्ही नक्की ट्राय करायला काहीच हरकत नाही. आपल्या उर्मिला स्वाद संसार आणि व्लॉगिंग विश्व या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओ नक्की बघा आणि ही रेसिपी ट्राय करून नक्की कमेंट करा आणि शेवटपर्यंत बघता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.